मित्रांनो, काल आपण पेअर ऑफ लाईन हे युनिट सुरू केलेले. त्याच्यातली पहिली थेरी जी होती, प्रूव्ह दॅट कंबाईंड इक्वेशन ऑर जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन इज होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. म्हणजे काय, कोणत्याही दोन लाईन मात्र पासिंग थ्रू काय पाहिजे, ओरिजिन. तर त्याचं जॉईंट इक्वेशन म्हणजे काय, थोडक्यात त्यांचा काय करायचं आहे, तुम्हाला प्रॉडक्ट करायचं आहे. तर तो प्रॉडक्ट काय येतो मित्रांनो, होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. आता याच्या उलट म्हणजे त्याचा कॉन्वर्स येतो की प्रूव्ह दॅट एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन passing through origin. And here note that h square minus ab greater than or equal to 0. तर इथे आपल्याला प्रूव्ह असं करायचं आहे की प्रत्येक होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट करतो पेअर ऑफ लाईन. म्हणजेच होमोजिनियस इक्वेशन याच्यापासून आपल्याला दोन लाईन मिळतात आणि त्या दोन लाईन कुठून पास होतात, ओरिजिनमधून. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग मी जनरल होमोजिनियस इक्वेशन घेतो सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0, त्याला 1 म्हटलं. बी द होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. आता AHB हे कॉन्स्टंट आहे, नॉट ऑल 0 सायमल्टेनियसली. एकाच वेळेस जर 0 झाल्या तर ते इक्वेशन होमोजिनियस राहणार नाही. मग एक कॉन्स्टंट 0 चालेल, दोन कॉन्स्टंट 0 चालतील, मात्र तिसरा जर 0 आला मित्रांनो तर ते होमोजिनियस राहणार नाही. याचा अर्थ कमीत कमी एक, ॲटलिस्ट वन ऑफ देम AHB हे काय पाहिजे, नॉन झिरो. मग आपल्याला 3 कंडिशनमध्ये प्रूव्ह करावं लागेल. पहिली कंडिशन B इक्वल टू 0 म्हणजे तिथं दोन नॉन झिरो असतील, H आणि A नॉन झिरो असेल. सेकंड A इक्वल टू 0 अँड B इक्वल टू 0 म्हणजे तिसरा जो H आहे तो तिथं काय, नॉट इक्वल टू 0. आणि तिघं नॉन झिरो म्हणजे A नॉट इक्वल टू 0, B नॉट इक्वल टू 0 अँड H नॉट इक्वल टू 0. मग आता 3 कन्सिडर, त्याच्या उलट घ्यायचं आपण. पहिल्या केसमध्ये घ्यायचा B इक्वल टू 0. ही B 0 देन इक्वेशन 1 काय इथे, एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. मग तिथे जर B इक्वल टू 0 घेतला तर इक्वेशन 1 रिड्यूस होईल, एक्स स्क्वेअर प्लस 2hxy इक्वल टू 0. बीची टर्म म्हणजे थर्ड टर्म वाय स्क्वेअर, हा कॉन्स्टंट जो आहे तो 0 घेतला म्हणजे B 0 घेतला. मग तिथे तयार झालं इक्वेशन 1, एक्स स्क्वेअर प्लस 2hxy इक्वल टू 0. फर्स्ट टर्म अँड सेकंड टर्म टेकिंग x इज कॉमन, देन x इंटू इन ब्रॅकेट ax प्लस 2hy इक्वल टू 0. मग प्रॉडक्ट 0, आयदर फर्स्ट टर्म आयदर x 0 और ax प्लस 2hy 0 मीन्स x इक्वल टू 0, x प्लस 2hy इक्वल टू 0. आता x इक्वल टू 0 म्हटल्यानंतर ते इक्वेशन येतं y ॲक्सिस अँड ax प्लस 2hy. इथे थर्ड टर्म कॉन्स्टंट टर्म 0 आहे. जर जनरल इक्वेशन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0, तिथे जर c 0 असेल तर ती लाईन पास होते ओरिजिन. म्हणजे आता इथे फर्स्ट केसमध्ये B इक्वल टू 0, इक्वेशन 1 मिळालं एक्स स्क्वेअर प्लस 2hxy इक्वल टू 0, देन x इक्वल टू 0, एक्स प्लस 2hy. इथे दोन लाईन मिळाल्या म्हणजे पेअर तयार झाली. आणि ती पेअर कुठून पास होते, पासिंग थ्रू ओरिजिन. केस सेकंड मित्रांनो, आता केस सेकंड बघा. केस सेकंड, if a equal to 0 and b equal to 0, a equal to 0 and b equal to 0, then equation 1 reduced to only middle term 2hxy equal to 0, but here h equal to 0 and 2 not equal to 0 is, then xy equal to 0. xy equal to 0, either x equal to 0 or y equal to 0, means x equal to 0 and y equal to 0. इथे दोन लाईन मिळाल्या. एक्स इक्वल टू 0 म्हणजे वाय ॲक्सिस झाला आणि वाय इक्वल टू 0 म्हणजे तो काय आला, एक्स ॲक्सिस. आणि दोघं काय, पासिंग थ्रू ओरिजिन विच इज कोऑर्डिनेट ॲक्सेस अँड पासिंग थ्रू
ओरिजिन. मग आता इथे बघा सेकंड केसमध्ये जर 2 झिरो असतील तरी इक्वेशन 1 हे होमोजिनियस आहेच आणि होमोजिनियस आहेच आणि ते कुठून पास होत आहे त्यात पेअर ऑफ लाईन ओरिजिनमधून. म्हणजे सेकंड केस पण इथे काय झाली सॅटिस्फाय. थर्ड केस थोडी कठीण आहे पण काही कठीण नाही, 2-3 वेळा जर लिहिलं पाठीवर तर होऊन जाईल. थर्ड केस बी नॉट इक्वल टू 0. बी नॉट इक्वल टू 0 डिवाइड इक्वेशन 1 बाय बी. देन इक्वेशन 1 तयार झालं ए अपॉन बी एक्स स्क्वेअर प्लस 2h अपॉन बी कॉन्स्टंट टर्म एका ठिकाणी घेतला इंटू एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. आता फर्स्ट टर्म जी ए अपॉन बी एक्स स्क्वेअर ती आरच्या साईडला घेऊन जाऊ आपण, जस्ट ॲडजस्टमेंट. वाय स्क्वेअर प्लस 2h बी एक्स वाय इक्वल टू मायनस ए अपॉन बी एक्स स्क्वेअर. आता ॲडजस्टमेंट ॲडिंग बोथ साईड एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. ही जी टर्म आहे ती आपण ॲड करू दोघं साईडला. देन वाय स्क्वेअर प्लस 2h बी एक्स वाय प्लस एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस ए अपॉन बी एक्स स्क्वेअर. आता एल एचच्या साईडला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर तयार होतो आहे मित्रांनो. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. देन clearly 3 terms is expression for y plus hx upon b bracket square. आणि इथं आर एच एस साईडला एक्स स्क्वेअर काय घेतला मी कॉमन घेतला. देन एच स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस ए अपॉन बी एक्स स्क्वेअर दॅट इज वाय प्लस एच एक्स अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू इथं बेरीज केली म्हणजे वजाबाकी आपली एल सी एम आला बी स्क्वेअर. देन एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट. दोघांचा काय घेतला मी स्क्वेअर रूट घेतला. देन वाय प्लस एच एक्स इक्वल टू प्लस और मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इंटू एक्स. मग जी सेकंड टर्म एल एच एक्स अपॉन बी ती आर एच एसला नेऊ म्हणजे मायनस साईन द्यावं लागेल. y इक्वल टू मायनस एच एक्स अपॉन बी प्लस और मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इंटू एक्स. मग इथेही एक्स आहे इथेही एक्स आहे. टेकिंग एक्स कॉमन दोघं टर्ममधून आर एचच्या साईडला एक्स काय घेऊ आपण कॉमन घेऊ. देन वाय इक्वल टू मायनस एच प्लस और मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इंटू एक्स. मग इथे दोन लाईन दिसत आहेत, एक प्लससाठी आणि एक मायनससाठी. y इक्वल टू मायनस एच प्लस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इंटू एक्स अँड y इक्वल टू मायनस एच मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इंटू एक्स. मग आता एच कॉन्स्टंट ए कॉन्स्टंट बी कॉन्स्टंट म्हणजे तो ब्रॅकेट पूर्ण काय झाला मित्रांनो कॉन्स्टंट. मग फर्स्ट लाईनमध्येही कॉन्स्टंट झाला आणि सेकंड लाईनमध्येही कॉन्स्टंट. त्याला जर आपण एम घेतला तर वाय इक्वल टू एम एक्स हा फॉर्म दिसतो आणि वाय इक्वल टू एम एक्स जर असेल तर ती लाईन पासिंग थ्रू ओरिजिन मीन्स तिघं केसेसमध्ये होमोजिनियस इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं आहे पेअर ऑफ लाईन आणि पासिंग थ्रू ओरिजिन. देअरफॉर फ्रॉम केस 1 केस 2 case 3 every homogeneous equation of second degree in x and y always represent a pair of line passing through origin. ओके, ही थेरी खूप महत्त्वाची, जवळजवळ प्रत्येक एक्झाममध्ये ही थेरी विचारली जाते 3 मार्कांसाठी. आता ही केस थर्ड जी इकडे लक्ष द्या. y इक्वल टू मायनस एच प्लस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इंटू एक्स. सेकंड y इक्वल टू मायनस एच मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इंटू एक्स. यांना म्हणतात सेपरेट इक्वेशन आर सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू 0. टेक m1 equal to minus h root of h square minus ab upon b
and m2 is minus h minus root of h square minus ab upon b. हा m1 आणि m2 आर स्लोप ऑफ लाईन जनरल स्लोप झाले. आता आहे होमोजिनियस जर दिलं तुम्हाला इक्वेशन एक्झाम्पल विचारलं तर फाइंड स्लोप ऑफ lines represented by equation 1, then we get this formula m1 is minus h plus root of h square minus ab upon b and m2 is minus h minus root of h square minus ab upon b. आणि त्या ज्या दोन लाईन मिळालेल्या आहेत केस थर्डमध्ये त्याला काय म्हणतात सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. प्रिव्हियस लेक्चरमध्ये the joint equation of pair of line passing through origin always represent homogeneous equation. आणि सेकंड थेरीमध्ये every homogeneous equation of second degree in x and y always represent pair of line passing through origin. मित्रांनो दोघं थेरम महत्त्वाचे आहे. दोघं थेरम 2-2-3-3 वेळा पाठीवर लिहा म्हणजे तुमची थेरी तयार होईल. नेक्स्ट नोट, सम अँड प्रॉडक्ट ऑफ स्लोप. सम अँड प्रॉडक्ट ऑफ स्लोप. लेट m1 इक्वल टू मायनस h प्लस रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन b अँड m2 minus h minus root of h square minus ab upon b be the slope of line represented by equation x square plus 2hxy plus by square equal to 0. मग सम म्हणजे काय दोन स्लोपची बेरीज m1 प्लस m2 जर केला तर डिनॉमिनेटर सेम आहे. सेकंड टर्म आणि लास्ट टर्म प्लस मायनस असल्यामुळे कॅन्सल होईल आणि सम ऑफ स्लोप आली मग m1 plus m2 equal to minus 2h upon b. Similarly find out product of slope. दोन स्लोपचा प्रॉडक्ट घ्यायचा मित्रांनो म्हणजे m1 आणि m2च्या व्हॅल्यू घ्यायचा त्यांचा दोघांचा गुणाकार तयार करायचा मग सिम्प्लिफाय करायचा आणि मग ती व्हॅल्यू मिळेल प्रॉडक्ट ऑफ स्लोप m1 इंटू m2 इक्वल टू a अपॉन b. ओके तर हे दोघं थेरी व्यवस्थित तयार करा, पाटीवर लिहा, नंतर नोट्समध्ये लिहिल्यानंतर वहीमध्ये लिहिल्यानंतर ते मला व्हॉट्सॲपला फॉरवर्ड करा. पुढची ती थेरी आहे, ती थेरी पण खूप महत्त्वाची, ती आपण नेक्स्ट लेक्चरला घेईल. अगोदर तुम्ही आता या दोन थेरी व्यवस्थित घ्या. येते लक्षात. पुन्हा एकदा मी तुम्हाला थेरी सांगतो. एव्हरी होमोजिनियस इक्वेशन of second degree in x and y represent a pair of lines passing through origin. 3 केसेसमध्ये थेरी कंप्लीट करायची. पहिली केस घ्यायची b इक्वल टू 0, सेकंड केस घ्यायची a इक्वल टू 0 अँड b इक्वल टू 0 आणि थर्ड केस घ्यायची b नॉट इक्वल टू 0. मग b इक्वल टू 0 जर घेतला मित्रांनो तर इक्वेशन 1 रिड्यूस होतं एक्स स्क्वेअर प्लस 2hxy इक्वल टू 0. टेकिंग x कॉमन देन क्लिअरली x इक्वल टू 0 and x plus 2hy equal to 0. आणि मग दोघं लाईन काय होत आहेत त्या पासिंग थ्रू ओरिजिन. केस फर्स्ट कंप्लीट. केस सेकंडमध्ये a इक्वल टू 0 and b equal to 0, then equation 1 reduced to 2hxy equal to 0. X equal to 0 and y equal to 0, which is coordinate axis, and they pass through origin. Case third, b not equal to 0. B not equal to 0, then dividing equation 1 by b, then a upon b square plus 2hbxy plus y square equal to 0. Then first term LHS to RHS, then minus sign, minus a upon bx square, y square plus 2hbxy equal to minus a upon bx square. मैं एडिंग करा h square x square upon b square, मैं LHS ला a plus b bracket square
ते एक्सप्रेशन तयार होईल ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि एल एच एसला एक्स स्क्वेअर कॉमन घ्या, बी स्क्वेअर एल सी एम आणि बेरीज करा. बेरीज केल्यानंतर तुम्हाला y इक्वल टू एच एक्स अपॉन बी प्लस ऑर मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी एक्स स्क्वेअर डायरेक्ट आपण स्क्वेअर रूट घेतला आणि एल एच एसची सेकंड टर्म आर एच एसला गेल्यानंतर मायनस एच एक्स अपॉन बी प्लस ऑर मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इंटू एक्स, टेकिंग एक्स कॉमन, देन वी गेट इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आणि केस 1, 2, 3 every homogeneous equation of second degree in x and y always represent pair of line passing through origin. नेक्स्ट थेरी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ.